नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अभिजित दिपके यांची मागणी, सावित्रींच्या लेकींशी संवाद साधायला राहुल गांधी पुण्यात, दौऱ्यापूर्वीच काँग्रेस भाजप आमने सामने, शीख विरोधी दंगल प्रकरणातील दोषी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे, दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अभिजित दिपके यांची मागणी. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या यशानंतर सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शिक्षण आणि बेरोजगारीच्या प्रश्नांकडे आपला मोर्चा वळवला आहे आणि त्याचीच सुरुवात म्हणून त्यांनी राज्यातील प्राथमिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी द्यायला सुरुवात केली आहे. यावेळी शाळांमध्ये बेंचेस नव्हते, जे होते त्यातही बरेचसे खराब झालेले होते. शाळेचे पत्रे गळतायत, अत्यंत घाणेरडे वॉशरूम्स आहेत, अपुरे शिक्षक, निकृष्ट दर्जाचा पोषण आहार, शाळेकडे जाण्याचा रस्ताही खराब, विद्यार्थी संख्या दाखवण्यासाठी खासगी शाळेतून विद्यार्थी आणले गेले. अशा प्रकारे ज्या काही उपलब्ध सुविधा आहेत त्याही मरणावस्थेत सापडल्यात. राज्यातील शाळांची अशी अवस्था असेल तर तुम्ही 10 वर्ष काय केलं? तुम्हाला शिक्षण मंत्री म्हणून राहायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या मुलांना अशा अवस्थेतील शाळेत पाठवा. सरकारी शाळेत मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. यामुळे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा. आमदार खासदारांच्या पोरांना एक दिवस तुम्ही असा शाळेत पाठवा, तेव्हाच सरकारी शाळा सुधारतील. सरकारी शाळा नीट नाही केल्या तर गावागावात जंतर मंतर भरेल, असा इशाराही अभिजित दिपके यांनी दिला. बातमी, सावित्रींच्या लेकींशी संवाद साधायला राहुल गांधी पुण्यात, दौऱ्यापूर्वीच काँग्रेस भाजप आमने सामने. लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्याला आवाज देण्यासाठी छात्रों की गूंज हा कार्यक्रम सुरू केला होता, अशी माहिती काँग्रेसने दिली आहे. येत्या 22 ऑगस्टला छात्रों की गूंजचा कार्यक्रम महाराष्ट्रातील पुणे शहरात होणार आहे. महाराष्ट्र राज्य हे जिजाऊंचं, अहिल्याबाईंचं आणि रमाई यांचं आहे. या कार्यक्रमाचं वेगळेपण हे की छात्रों की गूंजच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकी विद्यार्थिनींशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी दिली. यावेळी 25,000 विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीका करत म्हणाले की सरसकट तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. काँग्रेस नेते संचलित जी काही महाविद्यालये आहेत त्यापैकीच विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं, अशा प्रकारचे आदेश आहेत. पत्रकार परिषदेवेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि आमदार सतेज पाटील यांनी रजिस्ट्रेशन सर्वांसाठी खुलं आहे हे स्पष्ट केले. या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी करत काँग्रेसकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थी राहुल गांधींना कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. बातमी, शीख विरोधी दंगल प्रकरणातील दोषी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन. 1984च्या शीख विरोधी दंगल प्रकरणातील दोषी आणि काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे वयाच्या 80व्या वर्षी आज निधन झाले. दिल्लीतील तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सज्जन कुमार यांनी 1977 मध्ये नगरसेवक म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. 1980 मध्ये ते बाह्य दिल्लीतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. पुढे 1991 आणि 2004 मध्ये त्यांनी खासदारकी भूषवली. मात्र 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीख विरोधी दंगलीतील भूमिकेमुळे त्यांच्या राजकीय जीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला. दिल्ली कॅन्टोन्मेंट आणि सरस्वती विहार परिसरातील हिंसाचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर 2018 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. दंगलीशी संबंधित 2 वेगवेगळ्या खटल्यांमध्ये ते दोषी ठरले होते, तर एका प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.